सैफन शेख आंदोलनकर्ता काल 78वा स्वातंत्र्य दिनानिमित्त पूनमगेट छत्रपती शिवाजी महाराज कॉलेजदार येथे आंदोलनासाठी बसलेत आहे। काल 80 लोक असून देखील आंदोलनासाठी जागा उपलब्ध झाली। आज लोक नसताना देखील तिथं जागा उपलब्ध नाही। जागा आंदोलन करताना उपलब्ध नसल्यामुळे मी संबंधित तिथले जे पोलीस कर्मचारी होते त्यांना सांगितलं। ते म्हणलं आम्हाला काही माहीत नाही। त्याचबरोबर सन्माननीय आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्वतः फोन केला, ते फोन उचलले नाही। त्यानंतर RDC मॅडम म्हणजेच निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुमार मॅडम यांना फोन केला असता त्यांना सांगितलं आहे ते माहिती सविस्तर सांगितलं, मॅडम मी आंदोलन करताय, मला आंदोलन करण्यासाठी इथं जागा उपलब्ध नाही, कृपया करून मला जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली असता माझं कुठलंही न ऐकता तुम्ही तिथंच बसा म्हणून फोन कट केला। त्यानंतर 10 वेळा फोन लावलं तर सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम हे फोन उचलत नाही। मग आंदोलनकर्त्यांनी न्याय मागायचं कुठं? एक तर आंदोलनकर्ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतात, मग त्यांच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल मग हे करायचं काय? शेवटी आम्ही न्याय मागायचं कुठं? एक तर मला आंदोलन करण्याची वेळ आली का? कारण मी एक पत्रकार आहे, मी एक जागरूक नागरिक आणि एक माझी जबाबदारीने मी पंचनामा या मतदाराखाली 1 ते 40 मालिका सुरू केली होती। त्या मालिकेच्या सत्यता पारदर्शकपणे मांडणी केल्यामुळं माझ्यावर हल्ला झाला। त्यानंतर माझ्यावर 2 कोटीचा गुन्हा दाखल झाला। यासाठीच हा माझा धरणे आंदोलन आहे। एक तर लिखाण करणाऱ्यावर बी गुन्हे दाखल, आंदोलन करताना बी गुन्हे दाखल। मग शेवटी करायचं काय? मला एक काम करा, आपलं जे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं फाशी द्या, विषय संपून जाईल ना। शेवटी न्याय मागायचं कुठं? अहो बाबासाहेबांनी संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागायचं कुठं? मला ह्या माध्यमातून हेच काय सांगायचं आहे, तिथं आंदोलन करताना जागाच नाही। तिथं पूनमगेट येथे आंदोलनकर्त्यासाठी जागा गॅजेट केलेली आहे, त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे। मग आपण तिथं सोडून इथं का आलात? साहेब मी तेच म्हणतो, परत तिथं मी मागील 2 तासापासून मी जागा बघतो। मी म्हटलं इथं नाही तर इथं रोडवर बसतो, रोडच्या बाजूला बसतो। मग संबंधित तिथं जे पोलीस कर्मचारी आहेत, मला वाटतं राजेंद्र बनसोडे कायचं त्यांचं नाव आहे, त्यांना सांगितलं असतं साहेब मी इथं बसतो, तर ते म्हटलं नाही इथं बसले की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतो। मी म्हटलं मग बसायचं कुठं? मग गेट बंद करू म्हटलं तर नाही म्हटलं। मग RDC मॅडमला फोन केलं, जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, तरी बी काय जबाब मिळत नाही। तर मग करायचं काय? आम्ही ह्यासाठी मला नाईलाजाने इथं यावं लागलं। आणि मी माझ्या ज्या परवानगीसाठी पत्र दिलं त्या पत्रात देखील माझा उल्लेख आहे, मला जागा उपलब्ध करून देण्यात यावी, इथं नाही तर तिथं। शेवटी आम्हाला आंदोलन लोकशाही पद्धतीने करायचं, आम्ही काय कुठं धिंगाणा घालत नाही, का नाही। आमच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करतो। कारण लिखाण करून जर गुन्हे दाखल होत असतील मग आंदोलनशिवाय आमच्याकडे पर्याय काय?